श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य शक्ती या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तर मंडळींनो, 13 जुलैला म्हणजेच की सोमवारी आहे सोमवती अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीला येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. दर अमावस्येला आपल्याला पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलंय. परंतु जर प्रत्येक महिन्यात ते शक्य नसेल तर किमान या सोमवती अमावस्येला आपल्या पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे. कारण सोमवती अमावस्या ही भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित असते. या दिवशी व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवशंकर हे पितरांचे विधाता म्हणजेच की देवता आहे आणि म्हणून या दिवशी पितरांची पूजा केली जाते. यावेळेस ही जी अमावस्या आहे तर ती ज्येष्ठ अमावस्या आहे, ज्याला आपण आखाड अमावस्या असेही म्हटलं जातं. या अमावस्येची अचूक वेळ सांगायची झाली तर सोमवारी 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5:50 ही अमावस्या सुरू होणार आहे आणि मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 3:13 ही अमावस्या समाप्त होणार आहे. मंगळवारी असणाऱ्या या तिथीला दर्शी अमावस्या देखील म्हटलं जातं. ही अमावस्या अतिशय पवित्र मानली जाते. या दिवशी केलेली पूजा, दान आणि पितरांच्या शांतीसाठी केलेले विधी अत्यंत पटीने फळ देतात. या अमावस्येला विष्णू आणि शिव यांचे मनोभावे पूजा केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात. तसंच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळण्यास देखील मदत होते. या दिवशी अनेक स्त्रिया व्रत करून पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा देखील करत असतात. पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतात. कारण सोमवती अमावस्येचे व्रत हे अखंड सौभाग्यवती प्राप्तीसाठी आणि पतीची प्रगती होण्यासाठी खूप जास्त प्रभावी व्रत मानले जातात आणि म्हणून या दिवशी कमीत कमी स्त्रियांनी तरी हे व्रत करायचे. कारण पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने धार्मिक दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे. मोठी तिथी असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. या सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल. पुढील 33 वर्ष धनधान्य, संपत्ती, पैसा कमी पडणार नाही. लक्ष्मीच्या कृपेने तुमचे भरभरून आर्थिक प्रगती होईल. आपल्या कुटुंबाची प्रगती होईल. तसेच घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य हे देखील दूर होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही प्रभावी उपाय सांगणार आहे ना तर ते उपाय आपल्याला या अमावस्येच्या दिवशीच करायचे. काही उपाय असे आहेत की जे तुम्हाला सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय असे आहेत की जे तुम्हाला संध्याकाळी करायचे. जे काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना तर ते अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. अनेक जणांनी हे उपाय केले सुद्धा आहेत आणि त्या उपायांचं त्यांना फळ देखील प्राप्त झालं आहे. त्यामुळे प्रत्येकाने मी जे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे ना ते उपाय आवर्जून करायचे. जसं की तुम्हाला माहिती आहे की सोमवती अमावस्या जी असते ना तर ती वर्षातील सर्वात मोठी अमावस्या तिथी मानली जाते. या अमावस्येला आपण काही खास प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या ना त्याचा थेट म्हणजे त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं आणि म्हणून आपण या अमावस्येला एक नारळाचा अतिशय प्रभावी असा उपाय करणार आहोत. ज्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल. ज्या घरातील गरिबी, दारिबी कायमची निघून जाईल. कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे सुद्धा अमावस्ये दिवशीच करत असतो आणि त्यामुळे अमावस्येचा दिवस हा धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाची आर्थिक अडचण येत असेल, सतत तुम्हाला पैशाची अडचणीला सामोरं जावं लागत असेल, वारंवार आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराच्या मुलांच्या भरभराटी होत नसेल किंवा घरामध्ये पैसाच टिकत नसेल, उद्योग व्यवसायामध्ये काही ना काही अडचणी येत असतील, म्हणजे तुमचा एखादा चांगला व्यवसाय असेल तो व्यवस्थित चालत नसेल आणि म्हणून घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा घरात पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल, म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नसेल, तर या सर्व कारणामुळे समजतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही. आता लक्ष्मी घरामध्ये नांदणं म्हणजे फक्त पैसा असतो का, तर नाही. घरामध्ये एक प्रकारची सुखशांती, समृद्धी असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असणे, आपल्या कुटुंबामध्ये एक प्रकारचं प्रेम, सकर्मक वातावरण असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि खरं तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हणतात. आता आपल्याला पैसा तर हवा, पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि यासाठीच आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी हा एक नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जर तुम्ही या अमावस्येच्या दिवशी हा उपाय केला तर
प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. तुमची अडकलेली कामे हे देखील पूर्ण होतील आणि लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल. तसेच धनधान्य संपत्तीही कमी पडणार नाही आणि हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य, गरिबी ही देखील दूर होईल. सोमवती अमावस्येच्या दिवशी नारळाचे खास प्रभावी उपाय करायला खूप महत्त्व आहे. कारण नारळावरती दिसणारे 3 डोळे म्हणजे शंभू शंकराचे त्रिनेत्र आहेत. यामुळेच नारळाला खूप शुभ मानलं जातं. तसेच नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा सुद्धा निवास असतो. कारण याच कारणामुळे नारळ हा पूजेमध्ये आवश्यक वापरला जातो. नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक देखील आहे आणि नारळ हा सर्व देवी देवतांना अत्यंत प्रिय आहे. म्हणून आपण देवांना नारळ हा अर्पण करत असतो. नारळाचा बाहेरचा जो कठीण भाग असतो ते म्हणजे अहंकाराचं प्रतीक असतं आणि तर आतला जो पांढरा शुभ्र मऊ भाग असतो तो शांततेचं प्रतीक मानलं जातं. आणि म्हणून आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे, एक नारळ आणायचा आहे. नारळ घेताना चांगला घ्यायचा आहे. कुठेही तुटलेला किंवा मग पाणी नसलेला असं घेऊ नका. एक चांगला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि शक्यतो दुकानामधून नवीनच हा नारळ आणण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये आहे पण तो जरी तुम्ही पूजेमध्ये वापरला असेल तर तो नारळ तुम्हाला घेता येणार नाही. म्हणूनच चांगला एक नवीनच नारळ तुम्हाला आणायचा आहे. उपाय करण्याच्या अगोदर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी देवांना स्नान देखील घालायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर देवघरासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. तो आपल्या देवघरासमोर अंथरायचा आहे. यानंतर तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. नारळावरती तुम्हाला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कड्याच्या 2 लाईन सुद्धा द्यायच्या आहेत. यानंतर हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये ठेवायचा आहे. हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला उजव्या हातात स्पर्श नारळाला करायचा आहे. 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. म्हणजेच की हा नारळ आपल्याला अभिमंत्रित करायचा आहे. यानंतर हा नारळ तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचा आहे. आतल्या साईडनी बांधा, बाहेरच्या साईडनी बांधा. जिथे शक्य होईल तिथे हा नारळ तुम्हाला बांधायचा आहे. जेव्हा असा नारळ आपण सोमवती अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधतो ना, तेव्हा संपूर्ण कुटुंबाचं रक्षण होतं. आपल्या कुटुंबावर कोणतंही वाईट संकट, विघ्न येत नाही किंवा कुठलीही इडापिडा, दारिद्र्य ही आपल्या घरामध्ये येत नाही. तसेच हा उपाय केल्याने घराची भरभरून प्रगती होते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते. आणि म्हणून सोमवती अमावस्येला हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर तुमचं एखादं दुकान असेल, एखादं शॉप असेल तर तिथे सुद्धा हा नारळ तुम्ही अभिमंत्रित करून तुमच्या दुकानामध्ये, दुकानाच्या बाहेर किंवा आतल्या साईडनी बांधू शकता. यामुळे उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होते. तसेच जर तुमच्या घरामध्ये पैशाची आर्थिक अडचण येत असेल, घरात पैसा टिकत नसेल, घरात तुम्ही आज 50 रुपये कमवून आणतात परंतु दुसऱ्या दिवशी तिथेच तुमचे 500 रुपये खर्च होत असतील, म्हणजेच की लक्ष्मी लागत नसेल, तर सेम अशीच तुम्हाला नारळाची पूजा करायची आणि हा नारळ तुम्हाला तिथे धनसंपत्ती जे काही तुमचे थोडेफार पैसे असतात तर त्या ठिकाणी त्या तिजोरीमध्ये तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे. यामुळे धनवाढ होते किंवा धनहानी जी आहे तर ती होत नाही. आणि हो मंडळी, त्याचबरोबर पुढचा उपायसुद्धा तुम्हाला या अमावस्येलाच करायचा आहे. हा उपाय देखील तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी करायचा आहे. जर तुम्हाला पितृदोष लागला असेल तर बघा, आयुष्यामध्ये खूप अडचणी, संकट, दुःख येत असतात. कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही. कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नाही. घरामध्ये सुद्धा सुख शांती टिकत नाही. कारण पितृ जर नाराज असतील तर तुम्ही कितीही देवांची पूजा, अर्चा, उपासना, सेवा, व्रत केले तरी ज्याचं फळ आहे तर ते तुम्हाला मिळत नाही. कारण आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं, पहा, जर तुमचे पूर्वज नाराज असतील तर तुम्ही देवांची, देवदिकांची सेवा करून काहीच फायदा नाही. एक वेळ तुम्ही देवतांची सेवा नाही केली तरी चालेल, पण पितरांची सेवा आवश्यक करायची आहे. म्हणून या सोमवती अमावस्येच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे आणि तो डोक्यावरून 7 वेळा उतरायचा आहे. यानंतर हा नारळ कोणत्याही हनुमान मंदिरात किंवा वाहत्या पाण्यात तुम्हाला शांतपणे प्रवाहित करायचा आहे. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि अडकलेले पैसे सुद्धाही परत मिळतात. म्हणूनच एखाद्या व्यक्तीने तुमचे उसने पैसे घेतले आहेत परंतु तो देत नाही, तर असे अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी सुद्धा हा उपाय तेवढाच प्रभावी मानला जातो. तर पितृदोष दूर करण्यासाठी आणि अडकलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतेच, असं नाही की इच्छा नसते. मग तुमची इच्छा धनप्राप्तीची आहे, मुलांची प्रगती होण्यासाठी आहे किंवा एखादी शारीरिक, मानसिक जी काही तुमची इच्छा असेल, जीवनामध्ये एखादा शत्रू असेल,
शत्रू नष्ट होण्यासाठी जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी हा पुढचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ लागणार आहे. एक चांगला नारळ घ्यायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे. त्या नारळावरती तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे. शेंदुराने त्रिशूळ काढायचं आहे किंवा कुंकवाने त्रिशूळ काढायचं आहे. आणि नंतर हा नारळ आपल्या स्वतःवरून आपल्या डोक्यावरून 7 वेळा ओढून घ्यायचं आहे. आणि हा नारळ तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचं आहे. नारळ फोडायचा नाही, फक्त तिथे अर्पण करायचं आहे. आणि आपली इच्छा जी आहे ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शिवशंकरांना यांना मनोभावे प्रार्थना करायची. सोमवती अमावस्या आहे आणि म्हणून इच्छापूर्तीसाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. तर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या दिवशी नारळाचा उतारा सुद्धा केला जातो. तर अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उतारे करतो ना ते खूप जास्त प्रभावी ठरतात. कारण अमावस्येचा दिवस हा नकर्मता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. आणि आपल्या घरातील नकर्मक दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये काही व्यक्ती राहतात, त्यांच्यामध्ये काही नकर्मकता असते, तर ती दूर करण्यासाठी हा पुढचा उपाय मी तुम्हाला सांगितला आहे, म्हणजे सांगत आहे. एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती शेंदूर आणि त्रिशूळ काढायचं आहे. म्हणजे शेंदूर तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे. आणि हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खालपर्यंत पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. आणि घराच्या बाहेर जाऊन निर्जनी ठिकाणी फेकून द्यायचा आहे. म्हणजे तिथे कुणी जात नाही अशा ठिकाणी फेकून द्यायचा आहे किंवा तो तुम्हाला खड्डा करून पुरून टाकायचा आहे. फक्त तो नारळ कुणी घेणार नाही किंवा तो नारळ कुणी खाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आणि हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला या सोमवती अमावस्येला आवर्जून करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादं मारुतीचं किंवा हनुमानाचं किंवा शनीचं मंदिर असेल तर या सोमवती अमावस्येला दिवशी तिथे तुम्हाला एक नारळ आणि मुठभर काळे उडीद जे आहे तर ते अर्पण करायचे. या दोन्ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील 7.7 असेल तर ते दूर होते. राहू केतूचा वाईट प्रभाव असेल तर तो सुद्धा दूर होतो. आणि आपली सगळी अडकलेली कामे जी आहे तर ती सुद्धा पूर्ण होतात. हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मंडळींना भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.